नमस्कार मैत्रिणींनो, करमणूक विभागातर्फे मी सेक्रेटरी रोहिणी शिरोळे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी हरताळकेनिमित्ताने नाटक सादर करण्यात येत आहे आणि यात आपल्या सभासद भगिनींनीच भाग घेतलेला आहे. नाटकाचं नाव आहे किमया. त्याआधी मी कार्याध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार भगिनींनो. 75 वर्षापूर्वी ज्या वेळेला आपल्या समाजाची स्थापना झाली तर त्याचा उद्देशच मुळी असा होता की स्त्रियांच्या सर्वांगीण गुणांना इथे त्यांचा विकास व्हावा, हा एक उद्देश होता. आणि आजच्या हरतालिकेच्या नाटकाच्या निमित्ताने आपण तो जो उद्देश आहे तो काही प्रमाणात आज आपण हे करतो आहे. तर कारण नाटकाची लेखिका सुहास प्रभावळकर आपल्या समाजातल्या आहेत, दिग्दर्शिकाही त्याच आहेत, कलावंत भगिनी आहेत, त्यासुद्धा सगळ्या आपल्या सभासद आहेत. तर आपण त्यांना आताच मी तुमच्या वतीने, माझ्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. मैत्रिणींनो, अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन याची जबाबदारी पार पाडली आहे सुहास प्रभावळकर यांनी. त्यांना लेखनामध्ये मार्गदर्शन केले आहे स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अश्विनी भालेराव गांधी यांनी. हे नाटक एका सत्य घटनेवर लिहिलेले आहे. यात दाखविलेले प्रसंग आणि नावे बदललेली आहेत. जर कोणाही व्यक्तीशी नावाने किंवा प्रसंगाने साम्य असल्यास तो केवळ योगायोग समजावा ही विनंती. तर आता आपण पाहूया करमणूक विभाग निर्मित सलग 5 प्रवेश असलेली नाटिका किमया. मैत्रिणींनो, आणखीन एक थोडीशी तुम्हाला विनंती आहे. नाटक संपल्यानंतर म्हणजे पाहून झाल्यानंतर कलाकारांचं आपल्याला कार्याध्यक्षांच्या हस्ते कौतुक करायचं असतं, त्यासाठी थांबावं ही विनंती. आता आपण नाटक पाहूया किमया. घडिओ करीत होती. बोला, काय काम असा? काही काम नव्हतं ग. कल्पनाताईंची आंघोळ झाली का? होय हो, आंघोळी झाली सा, पण पूजा चालू असा. पण काय हो ताई, कल्पनाताई काल काय रात्री येईल की काय? नाही म्हणजे मी संध्याकाळी काम करून निघून गेलोय तोपर्यंत येऊकच नव्हताय म्हणून विचारतोय. हो ग, रात्री अचानकच आल्या. प्लेझंट सरप्राईज द्यायचं होतं ना मला, म्हणून न कळवताच आल्या म्हणाल्या. अगं आता रिटायर्ड झाल्यात नोकरीतनं. काय म्हणता सांग? अचानक गेल्या? हा बाकी बरा झाला. अहो तुमका सुद्धा एकटे राहून 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 बोर होतच ना. चांगली कंपनी मिळतली बघा. हो ग बाई, आता होतीये मला सवय हळूहळू. पण राधिकेच्या लग्नानंतर खूपच त्रास झाला ग या एकटेपणाचा. त्यात आपला अभिषेकही इथे नसतो ना. पण छाया, बोला, तू असतेस ना दिवसभर माझ्या सोबतीला. होय हो, मी आणि माझी येड्याची बडबड हो मालवणी. हो, ते ऐकून ऐकून तुम्ही बोर होत असताला. पण काय करू, या माझा तोंड हो. म्हणतात ना, मेल्याशिवाय जीव जाणार नाही कसो. काहीतरी बोलू नकोस बाई. अगं तुझी ही बडबड म्हणजेच या घराच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं ग, नाही तर अगदी खायला उठतं घर. मधून मधून दांड्या मारतेस ना तेव्हा. हो ताई, माझ्या दांड्यांचं बोलू नका. हा, पण मी काय सांगतोय, आता कल्पना ताई दिसा ना तर ते काय हसरच कायमचे ठेवून घ्यावा ना. म्हणजे तुमचा पण एकटा पण जाईल. काय आयडिया चांगली आहे, बघते त्यांना सांगून. हा, विचारा इकडे राहतायत का म्हणून. होय गो, विचारा नाहीतरी नागपुरात ते एकटे होत आणि हयसर तुम्ही एकटे हो. तुमका पण कंपनी होय. खरंय बाई तुझं. आजार पण परवडलं, पण हे एकटे पण नको. तरी बरं, आपली राधा जवळच राहते. रोज फोनवरून आईची चौकशी करत असते.
मधून मधून घरी येतही असते. पण ह्या कल्पनाताई तिकडे नागपुरात कशा काय एकट्या राहत असतील ग? खरं असावं. मला वाटतं लग्न न केल्याने त्यांना एकटं राहायची सवय झाली असावी. हो, पण ताई मी सांगू काय, हा. त्या कल्पना ताईंका पहिल्यापासून एकटे राहतात ना, त्याच्यामुळे सवय असा बघा. पण तसं तुमचं नाही हो. आता त्यांनी लगीन बिगीन केलं असतं तर गोष्ट वेगळी. अगं त्यावेळी खूप प्रयत्न केला होता माझ्या सासऱ्यांनी, पण योगच नव्हता म्हणायचा लग्नाचा. असं वय. कोणाच्या लग्नाची चर्चा चालली आहे? नाही नाही, काय नाही हो, हे आमचे आपले मालवणी गप्पा. गजाली गजाली. या या कल्पनाताई बसा. झाली का आंघोळ पूजा? खूप बरं वाटलं ह तुमच्या अशा अचानक येण्याने. अहो ताई, मी काय म्हणतोय, आता हिला सांगा चांगले राहावं आहे सर 2-4 महिने. 2-4 महिने? हा. अगो ही सुजाता मला कंटाळून हाकलूनच देईल. काय ग? काहीतरीच काय बोलता ताई? मी तर तुम्हाला कायमच इकडे राहण्याबद्दल विचारणार होते. हो, छान आयडिया आहे. विचार चाललाय, बहुधा इथेच घर घेईन म्हणते. खरंच घ्या, खरंच घ्या. काय हो छायाबाई, येवा ना राहू? येवा येवा. अहो मी तर सुजाता ताई ताच म्हणतोय, कल्पना ताई घैसरच लिहून ठेवा. सुजाता सारखा तिचा आग्रह ग बाई. तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे. माझ्यासाठी? हो. अहो काहीतरीच काय ताई, माका काहीतरी देऊ नका. खरंच नको. अगं सुजाता, हं. सगळ्यांनाच भेट आणली. हो का? हो अगं, आता मी रिटायर झाले ना हा. नोकरीतनं, बरोबर. म्हणून घरातल्या सगळ्यांना छोट्या मोठ्या भेटी आणली. बरं. घे. छाया घे ती भेट. मोठ्या माणसांनी काही दिलं ना की नाही म्हणू नये. हो काय ग, यंदा लेकीचं लग्न करतेस की नाही? विचार असा माझा तसो, पण माझी लेख खाई तयार असा. ती नोकरी करत असा ना, सायबीन झाली सा. त्याच्यामुळे प्रत्येक स्थळात काहीतरी खोडी काढता हो, आणि प्रत्येक वेळी लग्नात नाही म्हणता. काय म्हणतोय तसा या देवात काळजी, त्याच्यावरच भरोसा ठेवला असा खरं. हे बघ, पण योग्य वयातच लग्न करायला सांगो तिला, नाहीतर माझ्याचं. या सुजाताचं बघ 18-19व्या वर्षीच लग्न झालं हिचं. छान जोडा दिसायचा हो श्रीधरचा आणि हिचा. येता जाता एकमेकावर लाईन मारली आणि झालं लग्न. आणि माझं लग्न बाजूलाच नाही. काय ग, आठवतात की नाही त्या गमती जमती? इश्य, न आठवायला काय झालं? अहो श्रीधरलाच घाई होती ना लग्नाची, म्हणून आमचं लग्न झालं अगदी लवकर लवकर. आणि पुढे मुलंही. नात्याबाई, आमच्या राधिके ताईचं पण लवकरच लगीन झाला होय की नाही हो? हो का? पण तुझ्यावर जबाबदारी पडली खरी. श्रीधरच्या अचानक जाण्यामुळे तुझ्यावरची जबाबदारी पडली, ती तू खंबीरपणे निभावलीस. अभिषेक अमेरिकेत छान नोकरीला आणि राधिकेचं चांगल्या स्थळी लग्न. नात्याबाई, ह्या मंत्र खरा असा. आमचं जावई बापू लय चांगलं असा. आमच्या ताईची सख्या झिलाप्रमाणे म्हणजे मुलाप्रमाणे काळजी घेता हो. बघिना सुजाता ताई. छान छान. म्हणजे अभिषेक इथे नसला तरी दुसरा मुलगा आहे म्हणायचं. अगदी. वा. अगं पण अभिषेक येणार आहे कधी आणि आहे कसा तो? मजेत आहे. सुनीलकडेच राहतोय, त्यामुळे मला तशी काळजी नाही हो त्याची. आता मामाबाईची वाट बघते. सॉरी, अगं बाई, राधिका बाळण झाली ना की धावत येणार आहे बाळाला बघायला. वा वा. पण राधिकेची तब्येत कशी आहे? म्हणजे उलट्यांचा त्रास आता कमी होतोय ना? आणि अरे हो, तुझी मैत्रीण डॉक्टर अमृता हीच तिची डॉक्टर आहे, त्यामुळे काळजी करायचं काही कारणच नाही. उलट्यांचा त्रास आता खूपच कमी झालाय. आता 6वा लागेल ना राधिकेला. बाई, म्हणजे 7, 8, 9, 3-3.5 महिन्यात मी चक्क आजी होणार हो. मला तर बाई खूप गंमतच वाटते. आणि मी एकटीच नाही की आपण दोघीही चक्क आजी होणार. एवढ्यातच मी आजी. अगं पण माझं वयच आहे आजीसारखं वय बघ ना. श्रीधरपेक्षा मी 10 वर्षांनी मोठी.
गाडी मात्र फास्ट. तू 21व्या वर्षी आई झालीस आणि आता राधिका 22व्या वर्षी आई होणार. म्हणजे तू 43व्या वर्षी आजी होणार. अभिनंदन अभिनंदन आजीबाई, अभिनंदन. म्हणूनच तर या छायाला मी सांगत असते, बाई ग वेळेवर लेकीचं लग्न कर, म्हणजे पुढचंही कसं सगळं सुरळीत आणि व्यवस्थित होतं. तुम्ही म्हणता ना सगळा खरा असावं, पण म्हणतात ना देवा काळजी. हा. हे बघ छाया, तू सगळं त्या देवावर सोपव, बाय, हे बाय. सगळं बरं होईल बघ. बाय. अगं हे राधिका कधी येणार आहे? आणि मी खरं सांगू का, तू इतक्या लांब गोव्याला आणि आता अशा ह्या परिस्थितीत तिला कशाला पाठवलेस ग? उद्याच येणार आहेत हो दोघं. सिद्धेश बरोबर तर गेली आहे ती. सिद्धेश नेहमीप्रमाणे कामाला आणि ही आराम करायला. मीच आग्रहानं पाठवलं, म्हटलं आत्ताच जाऊन ये, 4 दिवस थोडासा चेंज होईल, पण धावाधाव करू नकोस असं मात्र बजावलंय. म्हणजे प्री डिलिव्हरी हनीमून. तसंच काहीच. कल्पनात आहे, तुम्ही दिलेली साडी लय झाक असा, माका खूप आवडली. आता राधिका ताईचं डोवाळे जेवण होईत ना तेव्हा नेशीन मी. आवडली ना? नेस हो नेस. काय ग, डोहाळ जेवणाचा बेत अगदी दणक्यात असणार. हो तर वैशाली ताई, सिद्धेशच्या मम्मी आजच येणार आहेत सर्व ठरवायला. हो का? सासर माहेरचं मिळून एकच डोहाळ जेवण करायचं ठरवतोय आम्ही. पण काय ग, तुझ्या पेंटिंगच्या एक्झिबिशनचं काय? म्हणजे यंदा करणार आहेस ना? आणि तुझा विषय तर काय ठरलाच असेल. नेचर हा विषय घ्यायचं माझ्या मनात होतं, पण ह्या वर्षी एक्झिबिशनचं काही जमेलसं वाटत नाही. नेचर हा विषय? मला वाटलं यंदाचा विषय बाळ आणि आई हाच असणार. हा विषय छान आहे. मग? लक्षात ठेवीन मी. कल्पना ताई, आठवतं का तुम्हाला गेल्या वर्षी ह्याच दिवसात आपला अभिषेक आला होता सुट्टीवर? माझ्या एक्झिबिशनच्या कामात केवढी धावाधाव करत होता. किती मदत झाली होती मला त्याची. पण ह्या वर्षी मला हे एकटीला सगळं जमेल असं वाटत नाही. त्यात राधिकेचं गरोदर पण. अगं राधिकेचं गरोदर पण महत्वाचं. पण तुझ्या त्या पोर्ट्रेट याच्यावरचा तो संवाद किती गाजलं होतं प्रदर्शन. अहो त्यातलं एकही पेंटिंग शिल्लक राहिलेलं नाहीये. काय म्हणतेस? आतमध्ये श्रीधरचं केलेलं पोर्ट्रेट इतकं छान आहे. अगदी हुबेहूब श्रीधर असंच उभा आहे असंच वाटतं ग. आज या सुखाच्या क्षणी तो हवा होता हे सगळं पाहायला. अभिषेकचं यश आणि राधिकेचं लग्न. वेळोवेळी माझ्याही मनात हाच विचार येतो होता. आजोबा होणार म्हणून आज श्रीधर असते ना तर अत्यानंदाने नाचले असते हो. राधिकेला तर कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलं असतं. डोहाळ जेवणाचा तर एवढा थाट केला असता ना. आता झाल्या गेल्या गोष्टींचा असं विचार करत बसू नको सगळं. खरं म्हणजे मीच चुकले ग. या अशा आनंदाच्या क्षणी ना मी तुला आठवण करून द्यायलाच नको. सॉरी ग साई. ताई सॉरी म्हणू नका हो. थोडंसं मन मोकळं केलं एवढंच. आजकाल बोलायला कुणीच नसतं ना जवळ. राधिकेच्या ह्या असल्या नाजूक अवस्थेत काही बोलता येत नाही. कधी कधी खूप एकटं एकटं वाटतं हो. छाया बघ ग कोण आहे. आलू आलू बघतोय. हा अगं बाई, वैशाली ताई आली असं जेव्हा जेव्हा. अहो तुमचीच वाट बघत सर. बसा. या वैशाली ताई. या बसा. अरे वा आत्याबाई, तुम्ही इथे केव्हा आलात? अहो कालच आले. आता मी रिटायर झालेला नोकरीत ना, अरे वा. निवृत्त. छान छान. तेव्हा आता काय वेळच वेळ. आणि म्हटलं राधिकेला भेटायचं आहे, तेवढाच बदल होईल. आधी तुमचं अभिनंदन. अहो तुम्ही आजीबाई होणार. थँक्स थँक्स. मग आता पुढे उद्योग काय तुमचा? उद्योग कसला? आराम.
आमचे जावई बापू काय म्हणतात? म्हणजे तुमच्या सुनबाई अगदी मजेत आहेत ना? अहो मजेत नसायला काय झालं त्यांना? पण खरं सांगू का, त्यांचं आत्ताचं वागणं मला आवडलेलं नाहीये. त्यांचं गोव्याला जाणं, अहो अशा अवस्थेत जाणं योग्य असतं का? तरी मी तिला सांगितलं होतं, पण आमचं ऐकतोय कोण? मी पडले सासू ना, म्हणतात ना सासू ती सासूच. वैशाली ताई, अशा रागावू नका बाई. चहा घ्या बरं. घ्या. तू करून घे. मान्य आहे मला. मीच आग्रह करून राधिकेला पाठवलं. म्हटलं जाऊन ये, थोडासा चेंज होईल म्हणून. कारण की नंतर बाळंतपणानंतर आहेच की सक्तीची विश्रांती. मग सिद्धेशनेही आग्रह केला म्हणून गेली ना राधिका. अहो तो पडला पुरुष, त्याला काय होतंय? पण तुम्ही सुद्धा सुजाताताई, अहो अशा या 5व्या-6व्या महिन्यात असं जाणं योग्य आहे का? ही दगदग, हा प्रवास योग्य नव्हता हो. पण सांगणार कोण? म्हणतात ना शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला. वैशाली ताई, प्रवासाची अशी काय हो दगदग होणार आहे? विमानानेच तर गेलेत ना दोघं, आणि विमानानेच तर येणार आहे. फारसे फिरूही शकणार नाही. सिद्धेशला कामं आहेत ना. अहो हॉटेलवर आरामच होईल राधिकेचा. शिवाय डॉक्टर अमृताने परवानगी दिली तिला, म्हणूनच गेली राधिका. तरी सुद्धा मला हे पसंत नाहीये. अहो डॉक्टरना काय जातंय परमिशन द्यायला? आता ती दोघंही कधी एकदाची घरी येत आहेत ना, असं मला झालंय. अहो ती दोघं उद्याच येत आहेत, काही काळजी करू नका. आणि हल्ली मुली 8व्या-9व्या महिन्यात एवढं मोठं पोट घेऊन बाहेर फिरतच असतात ना. फिरणाऱ्यांना फिरू देतो, मला नसतं टेन्शन उगाच. म्हणतात ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अहो जाऊ द्या, पण आता आपण आधी डोहाळे जेवणाचा बेत ठरवूया. हो ना, मुख्य बोलणं राहूनच जाईल. आपण आता करूया का सुरुवात? हो ना. कल्पना ताई, आता राधिकेचं डोहाळ जेवण होईस तो तुम्हाला मी इथून हलू देणार नाही. आता माझा एकुलता एक मुलगा आणि तुमची ही एकच लेक. तेव्हा आपण एकच मोठा हॉल घेऊया आणि दणक्यात एकच डोहाळ जेवण करूया. चालेल. नाहीतरी राधिकेला परत परत कुठे आहे हो वेळ? मी तर वनिता समाजाचा AC हॉलच बुक केलाय. वनिता समाज? हो. अगं बाई, किती मस्त आहे हो तो हॉल. नुकताच रिनोव्हेटही केलाय. AC केलंय? हो. अगं बाई. पण वैशाली ताई, तुमची साधारण किती माणसं होती हो? नक्की आकडा मी कळवते 2 दिवसात. पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत शिवाय नातेवाईक, शेजारी पाजारी आणि हो गावाकडची मंडळी सुद्धा येणार आहेत. सगळी येणार आहेत. पण एक विचारू का तुम्हाला? आमच्या सुनबाई राधिकेला नटायला वेळ आहे ना हो? नाही, त्या दिवशी अगदी छोटासाच हॉल घेऊया, थोडक्यातच डोहाळ जेवण करूया, जास्त डामडौल नको असं काहीसं म्हणत होती ना, म्हणून विचारते. पण ते काही चालणार नाही समजवा तिला. हो, समजावेन मी तिला. अहो आयुष्यात डोहाळ जेवण एकदाच होतं, पहिल्या खेपेला. हेही सांगेन मी तिला. बरं, पण आपण डोहाळ जेवण कसं करूया? होडीतलं करूया की चांदण्यातलं करूया की बागेतलं करूया? हो चालेल चालेल. झोपाळ्यावरचं करूया. वाडी पण भरूयात हो छानपैकी. नटल्या सजल्या की मुली किती हो गोड दिसतात. हो ग हो. हे वाडी भरायला मी तुला मदत करू. चालेल. करा काहीही करा. म्हणतात ना हौसेला मोल नसतं, तसंच काहीसं. पण सगळं अगदी व्यवस्थित करूया. वैशाली ताई, मला वाटतं तुमची 250-300 तरी माणसं होतीलच. हो नक्कीच. आपण यादीच करूया का? सर्व कामांची, माणसांची. थांबा, मी डायरी आणि पेनच घेऊन येते. अहो सगळं लिहून घेऊया. ते तर आयत्या वेळी विसरायला व्हायचं. तो फुलवाला यायचा नाही, तो मेनू सांगून सुद्धा आणत नाही वेळेवर. सगळं लिहून ठेव ग बाई. हो हे बघ, शुभ कार्य आहे ना, सरीपासून सुरुवात कर. चल लिही बरं. प्रथम हॉल बुक करणे, तो झालाय. तो वनिताचा AC हॉल लिहून ठेव. हो, टिक करते. ठीक कर. केटरर ठरवणे. हो.
आणि त्याच्या पुढे मेनू काय काय तो लिहून अय्या, ठेव. हो ना. हा. मेनू ठरवणे. आता फुलांचं हो, वाढीसाठी फुलांची ऑर्डर पुष्कळ फुलं हवी. अगं बाई, आणि आधी साडी अय्या हो ना. चांगली हिरवी, हो हिरवीगार. साडी खरेदी. सुजाताताई, साड्या मात्र 2 घेऊया. एकच दोघांचे नसलं तरी. हो, त्याला वाटतं. काय तुझा वाचतोय? कुठे ठेवला असतो? काय बाई, इथे कोण पण अगदी खरंच. सिद्धेशच आहे. अगं बाई, हॅलो सिद्धेश, अरे झाली का कामं? आम्ही वाट बघतोय. हो रे हो. कधी येताय तुम्ही? हा काय? राधिकेचा ऍक्सिडेंट झालाय? काय? अरे काय बोलतेस काय? हॉटेलच्या जिन्यावरून पाय घसरून पडली. अरे नाही, तिच्याकडे फोन नाही, मला तिच्याशी बोलू दे. तिच्याशी बोल आधी, तिच्याशी बोल आधी. अरे तिला मी हो. बजावलं तो धावाधाव करू नकोस. हो गं. काय? अरे काय सांगतोस काय? पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये. आई गं. आधी हॅलो सिद्धेश. आई नाही गं, बस तू. सिद्धेश, मी आई बोलते. हॅलो मम्मी रे. मम्मी बोलते मी बेटा. काय झालंय तरी काय? काय? हा? अबॉर्शन? अरे देवा, काय ऐकते मी हे? अरे काय होऊन गेले आता? हो बेटा, सांभाळ सांभाळ तू. हो, आम्ही निघतो, लगेच निघतो बेटा. हो हो, प्लेननेच येतो रे. हो हो, निघतो. मी करते नंतर फोन. हो हो. नाही गं, रडायचं नाही आधी. का म्हणतो? बघा बघा कल्पनाताई, बघा काय होऊन बसलंय हे. तरी मी ह्यांना सांगितलं होतं त्यांना पाठवू नका म्हणून, पण यांनी मला तिला चेंज हवा म्हणून पाठवलं गोव्याला उत्साहाने अगदी. आणि आता काय झालं? माझं काय होणार आहे आता? काय कळत नाहीये मला. माझे तर हातपाय गळून गेलेत रे देवा. देवा, काय होणार आहे आता? काय माणूस अगं हे सुजाता, आता आपल्याला प्लेननी लवकर जायला पाहिजे. ए छायाबाई, अगं पाणी तरी आणून दे इथे. अगं काय गं बाई, चल 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 चल, लवकर जाऊया चल सुजाता. येतेस ना शॉपिंगला? तू ये तर खरं, मग आपण ठरवू कुठे जायचं ते. हो हो चालेल, भेटल्यावरच बोलूया. ओके बाय. छाया मावशी, ओ छाया मावशी, आता आलो. बोला, काय काय म्हणता? अहो आई कुठे आहे? तिची पूजा वगैरे आटोपली की नाही? आणि हो, आत्ता दीदी येते हा, तर घरात काहीतरी खायला असेलच ना? होय हो. दीदी म्हणजे ती रोहिणीत आहे, नाश्त्यावर येतात तीच ती. बरा झाला बाई, येतात ती. अहो, आईची लाडकी भाजी आहे ती. ती आली की मलाही खूप बरं वाटतं आणि आईलाही खूप बरं वाटतं. होय होय, तुझ्या आई त्याच्याबरोबर बोलू खूप आवडता गं. पण काय सांगू का, हल्ली ती देवधर्माक लागल्यापासून ना माझ्याशी सुद्धा काही लय बोलणार नाही. काय सांगू तुका, लय लय म्हणजे पूर्वी तुझी कशी होती खचरी आई, आणि आता काय झालं. मावशी, मी पण प्रयत्न करतेच आहे ना गेले वर्षभर तिला सावरायचा. पण तुम्हाला माझी स्थिती तर माहितीच होती. होय गो, खरा सांगू का, तुझा कौतुक करता तेवढा थोडा असा. अगो, तुझ्यात केवढं मोठं पर्सन गेलेलो. पण मी म्हणताय तसा त्याच्यावर भरोसा ठेव, देवावर भरोसा ठेव, तुझा सगळा चांगला होता बघ. देव करो आणि आई लवकर सावरो बाई, पूर्वीसारखी आई हो अगदी. मला तिचीच चिंता वाटते ग खूप. हा, पण राधिका बाय, आज सकाळी तुझी आऊ बाजारात जाऊया, देवाची पुस्तकं आणूया आणि ते पूजेचा सामान वगैरे आणूया असला काहीतरी म्हणत होता. काय म्हणतेस? असं म्हणत होती ती? म्हणजे तिचा आज मूड जरा बरा दिसतोय म्हणायचा. हा मात्र खरा. आणि त्यात दीदी आली की आणखीनच चांगला होईल मूड तिचा. देवच पावला म्हणायचा ग बाई. खरा आहे ना? ती झाली असेल, बघा जरा. अगं बाई, रोहिणी ताई, या या या, अगदी लई दिवसांनी येईल असं आमच्याकडं. ते काही विचारू नकोस बघ, मला वेळ कुठे आहे? नुसता बिझनेस बिझनेस बिझनेस. पण मी ठरवलं बघा,
मावशीला भेटायला यायचंच. खूप खूप गप्पा मारायच्या मावशीशी. त्यासाठीच तर खास वेळ काढून आली आहे. अगं दीदी बोलत काय उभी आहेस? बस ना. हो हो. काय म्हणतात तुझी बच्चे कंपनी, आदित्य आणि अनिशा? आणि हो, मावशी कशी आहे? सगळे मजेत आहेत बघ. बच्चे कंपनी त्यांच्या अभ्यासात आणि क्लासेसमध्ये मग्न, आणि मी माझ्या बिझनेसमध्ये. त्यासाठीच थोडी खरेदी करायची आहे. छान, चांगला चाललाय ना तुझा बिझनेस? आणि स्टॉल वगैरे एकदम जोरात का? अगं झक्कास. बरं ते सांग आधी, काय घेतेस, चहा का कॉफी? छायाताईंचा स्पेशल चाय अदरक डाल के. आत्ता घेऊन येते, तोपर्यंत गप्पा मारीत बसा. काय झालं करून मावशी? अगं बोल राधिके, तुझं ऑफिस वर्क ॲट होम ना? अगं वर्क ॲट होम. तू येणार म्हटल्यावर त्याचंच मी ठरवलं. तुझ्या भेटीचा योग चुकवायचा नसतो मला. हो ग, खूप दिवसांनी योग आलाय. हल्ली आपली भेटी फोनवरच होतात ना. पण अगं मावशीची ना खूप आठवण आली बघ मला, म्हणून मुद्दाम आले यार. पण तू काही म्हणा दीदी, तुझ्याशी फोनवर जरी बोललं ना तरी मन कसं हलकं होतं, मनाला एकदम बरं वाटतं. हो अगं, मावशी कशी आहे? सावरते ना स्वतःला? माझा प्रयत्न चालूच आहे गो. आता मी ओके झाली आहे खरी, पण आई तर अजूनही थोडीफार. आणि त्यात आमच्या मम्मी सारखं टोमणे मारायच्या, सारखं वाटेल ते बोलायच्या. टोमणे मारायच्या म्हणजे आता बदलले की काय? वा, पूर्ण नाही हा, थोड्याफारच. हल्ली मी बरेचदा इथेच असते सुट्टी असल्यावर. सारखं कोण ऐकणार की तुझ्या आईमुळेच असं घडलं, तू आईचं उगाच ऐकलंस, असं आणि तसं. हो, पण मावशी नोकरी सोडल्यापासून घरीच असते ना, मग तिचा वेळ कसा जातो? अगं पूर्वी तर ती केवढी बिझी असायची. तेही बोलले मी तिला, ड्रॉइंगचे क्लासेस घे, नाहीतर सोशल वर्क कर. पण नाही, स्वतःला दोषी अपराधी समजते ना, म्हणून बोलतही नाही ग फारशी पूर्वीसारखी कोणाशी. तुला काय सांगू दीदी, गेले वर्षभरात साधा तिने ब्रशही घेतला नाहीये का पेंटिंगसाठी. तुला खरं सांगू का दीदी, मला बाळ होणं अशक्य आहे ग. माझं गर्भाशय वीक झालंय, त्यात बाळाची वाढ होणार नाही हे डॉक्टरनी सांगितल्यापासून आमच्या जीवनातला आनंदच नाहीसा झालाय ग. केवढ्या आनंदात होतो आम्ही तेव्हा. आई तर फक्त नाचायचीच बाकी होती ग. स्वेटर काय विणत होती, पुस्तकं किती आणली होती, खेळणी किती आणली होती. हो ग, हो हो, खूप आनंदात होती, नेहमीच असायची. अगं म्हणून तर आम्ही तिला आनंदी मावशी म्हणायचो. आनंदाचा जराच जणू. पण खरं सांगू का राधिके, मला ना तुझं खूप कौतुक करायचं वाटतं. तू तिचं किती करतेस, तिच्या मनालाही किती जपतेस ग. अगं तेही बोलले मी तिला की तू अभिषेककडे अमेरिकेला जा ग, जरा चेंज होईल. पण नाही म्हणते, फक्त देवधर्म आणि अध्यात्म याच्यातच मन रमवत असते स्वतःचं. देवधर्म म्हणताच आठवलं मला. अगं काल आईनी मावशीसाठी खास हे गजानन महाराजांचं पुस्तक आणलंय. अरे वा, तुला पाहून आई खुश, आणि हे पुस्तक पाहून डबल खुश होईल. छाया, अगं हे छाया, आलू आलू, बोला काय हो? अगं माझा चष्मा हो राधिकाबाई. आई आतमध्ये हाक मारत असा, त्यांचं चष्मोक हे गावणार नाही. जाऊ देवा. आणि रोहिणी ताई, हा. माझ्या स्पेशल चाय अद्रक डाल के. बरं. अगं हो, मगाशी मीच ठेवलाय तो. तिला हे पुस्तक पण देते बरं. आणि तिचा चष्मा पण शोधून देते बाई. बरं. ते तर उगाचच रागवे. हो, हो, हो. तू बस मागे. हो, मी बसते. मावशी जरा गप्पा मारत बसा तिच्याशी. हा, गप्पा मारून माझं हात कोणी धरूच नाही. काय म्हणता शादी, लेकीचं लग्न करताय म्हणे? होय हो, विचार असा खरा करूच. पण लेक माझी ते का नोकरी करता, त्याच्यामुळे गावचा नवरा नको, मालवणी हो. त्याच्यामुळे हे प्रत्येक स्थळात खोडीओ काढता. कधी म्हणता खोली लहान, कधी म्हणता तो झील बारकुडो, कधी म्हणता तो झील जाडो. खरा सांगू तर माका तर वैता गेलं सा अगदी. अहो, तीनच पाहिला असेल एखादं चिकनो हिरो होता, आपण विचारून बघितलंय. पण काय म्हणतात ना, त्या देवात काळजी, त्याच्यावरच सोडून दिलंय झालं. हा, मावशी येली बघा.
आणि त्याचे 2 अध्याय सुद्धा वाचून दाखवले. हो का? छान आहेत हं. वाच. अगं मला हे इकडे मिळतच नव्हतं म्हणून आईला सांगितलं की बघ जरा. थँक्स हं, आठवणीने आणलंस त्यामुळे. हो हो रोहिणी चहा घे ना. हो घेते. गार होतोय. हो अगं शंकरपाळे पण घे. हो घेते. अगो कोणी केले आहे? आईनीच केले काल. हे चल ग, छायाखिरीत कोण करतं का? वाटलंच मला तरी. दीदी हा. अगं आपल्याला शॉपिंगला जायचं होतं ना हो, ठरल्याप्रमाणे. हो. पण आता इथे अमृता मावशी येते. अच्छा. तर थोडा उशीर होईल. चालेल ना तुला? हो ग चालेल. शॉपिंगचं काय एवढं. बरं आई कशी आहे? आणि तू आलीस कधी नाशिकहून? अगं कालच आले मी आणि आता आईकडनं इथे येते आहे. अच्छा अच्छा. पण तू कशी आहे? हा पण खूपच फ्रेश दिसतेस हं आज तू. रोहिणी खरं सांगू का? हा. तुला बघूनच मला आज खूप छान वाटतंय. बरं आदित्य अनिशा कसे आहेत? आणि आमचे जावई बापू? अगं सगळे मजेत आहेत, काय विचारू नको. छान छान. काय ग अमृता किती वाजता येते? अगं तिचा तर मेसेज आलाय, येईलच इतक्यात. हो ना. बरं का दीदी, काय? आज ती आमच्याशी सरोगेट मदर बद्दल बोलायला येते. हा मागच्या वेळी बोलली होतीस तू त्याबद्दल. त्याच्यासाठी अगं हिच्या सासूबाईंना जेव्हा हिने सांगितलं ना तर त्यांनी ह्या कल्पनेला साफ विरोध केला. काय रागावल्या, काय बडबडल्या, काय म्हणाल्या कशा? काय? सिद्धेशला बाळ हवं तर दुसरा मार्ग नाही का? दुसरा मार्ग म्हणजे दुसरं लग्न. अगं दुसरं लग्न करून देण्याच्या बेतात होत्या सिद्धेशचं. मला तर धक्काच बसला. सिद्धेश तर जामच चिडला. त्याने चांगला दमच दिला त्याला. म्हणाला परत असले घाणेरडे विचार मनात आणलेस ना तर तुझा आणि माझा संबंध संपला. अगं हे विचार त्यांच्या मनात नुसते आले नाहीत, त्यांनी चक्क बोलून दाखवलंय. काय म्हणायचं ग यांना? कहर ग, अगदी कहर केला. मग मीच घाबरले आणि हिच्यासाठी सरोगसीचा विचार करायला लागले. नाहीतर ह्या सरळ सिद्धेशचं दुसरं. अगं एवढं बोलू शकणाऱ्या त्या काय करतील याचा नियम नाही बघ. बरं म्हणूनच मला अमृताचा सल्ला घ्यायचा आहे ग या बाबतीत, अगदी लवकरात लवकर. मम्मी तुम्ही आणि अचानक. अचानक म्हणजे तुझ्या त्या अमृतांनी बोलवलंय मला, डॉक्टर अमृताने. त्या नाही वाटतं आल्या. आणि तुम्हाला माहिती नाही का मी इथे येणार आहे ते? अमृता मावशीनी का? कोणाला ठाऊक, अमृताचे डोस पाजणार असतील बहुधा उपदेश देऊन. वैशालीताई काहीतरीच काय बोलता हो? ती कशाला कोणाला अमृताचे डोस पाजेल? तुमच्या त्या सरोगसी फरोगसी बद्दल. पण मी सिद्धेशला साफ सांगितलंय, माझा स्पष्ट नकार आहे या गोष्टीला. काय ते विचित्र थेर. म्हणजे मम्मी मी कधीच आई होऊ नये असं वाटलं का हो तुम्हाला? अहो त्यासाठीच तर आम्ही दोघं प्रयत्न करत आहोत आणि दोघंही तयार होतो. मला कुठल्याही पेक्षा हाच मार्ग योग्य वाटतो. त्याला तुम्ही विरोध करता. मलाही आई व्हायचंय हो. मम्मी मम्मी प्लीज. राधा बेटा शांत हो, शांत हो. आता अमृता येते ना, ती सर्व समजावून सांगणार आहे. तू नको टेन्शन घेऊस बाळ. रोहिणी बघ ग. हो बघा. अरे त्या झाल्या. या रोहिणी. हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हा या ना, बसा. आणि वैशालीताई, तुम्ही देखील माझ्या आधीच आलात ते बरं झालं. वैशालीताई तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? आणि तू ग अमृता? नको अगं आत्ताच झालंय सगळं घरी. बरं सुजाता तू ओकेस ना? शरीराने ठीक आहे ग, पण मनाने अजूनही. एवढ्यात कशा सावरणार? स्वतःच्या हाताने, स्वतःच्या कर्माने. मम्मी पुरे होता पुन्हा पुन्हा तेच तेच. मावशी तुम्ही बोलत बसा ग. मी आणि दीदी आताच जातो. चल ग दीदी चल. वैशाली ताई, अहो आपण यातूनच एखादा चांगला मार्ग निघतोय का ते पाहायचंय ना आपल्याला. त्यासाठीच तर मी आले, तुम्हाला बोलावले. एक विचारू का डॉक्टर? हं? हे सरोगेट मदर प्रकरण आवश्यक आहे का? सर्व मार्ग खुंटले तर नक्कीच आहे. आणि तेच तर मला तुम्हाला समजवायचं आहे.
तुमचा याला ठाम विरोध आहे हे सिद्धेशकडून समजलं मला. का हो असं का? छे छे छे, कसला तो अघोरी प्रकार. काय तर म्हणे एखाद्या दुसऱ्या बाईच्या पोटात माझ्या सिद्धेशच्या बाळाला वाढवायचंय. मला अजिबात पसंत नाही आहे. त्यालाही काय जाते सांगायला. म्हणतात ना, जळतं त्यालाच कळतं. अहो पण सिद्धेशचंही जळतंयच ना, आणि त्यानेच मला तुम्हाला समजावायची विनंती केली म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं. आज सायन्स एवढं पुढे गेलंय, दररोज इतके नवनवीन वैज्ञानिक शोध लागत आहेत की आम्ही डॉक्टर मंडळी चकित होतो. सरोगसीचा हा शोधही तसा नवाच आहे. चमत्कार म्हणा हवं तर. थोडक्यात यात गर्भ एखाद्या चांगलं गर्भाशय असणाऱ्या स्त्रीच्या पोटात वाढवायला द्यायचा आणि 9 महिन्यांनी बाळ घ्यायचं. कारण बाळाची खरी आई आपल्या पोटात गर्भ वाढवू शकत नाही ना, म्हणून. शी, दुसऱ्या बाईच्या पोटात? म्हणजे डॉक्टर काय म्हणायचंय काय तुम्हाला? दुसऱ्या सुदृढ गर्भाशय असणाऱ्या स्त्रीच्या पोटात बाळ वाढवणं तितकंसं सोपं नसतं. त्यासाठी खूप मोठी ट्रीटमेंट असते, वेगळी प्रोसेस असते, आणि मुख्य म्हणजे अशी योग्य स्त्री मिळणं आवश्यक असतं. तितकंच ते अवघडही असतं. बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं ते. अमृता, अशी योग्य स्त्री म्हणजे ग? आणि कुठच्या गोष्टींवर अवलंबून असतं ते? मुख्य म्हणजे त्या स्त्रीची. पण मी म्हणते, हवंच कशाला हे सरोगेट मदर बिदर प्रकरण? माझ्याकडे दुसरा उपाय आहे सिद्धेशला बाळ होण्याचा. सरळ त्याचं दुसरं लग्न. मग अहो काय बोलता काय तुम्ही? सुशिक्षित म्हणवता ना स्वतःला? सरळ सरळ अन्याय करायचा राधिकेवर? एकदम अशी टोकाची भूमिका का घेता? आम्ही प्रयत्न करणार आहोतच ना. मला नक्की वाटते आपल्याला यात यश येईल म्हणून. आणि कृपा करून हा घाणेरडा विचार डोक्यातून काढून टाका वैशालीताई. अहो त्या मुलीच्या मनाचा काही विचार करा. आणि मी काय सांगते ते शांतपणे ऐका. या बसा अशा इथे. हे बघा वैशालीताई, जसं हाफ डॉक्टर इज डेंजरस तसंच हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. तर काय सांगत होते का मी सुजाता? अगं, सरोगसीसाठी योग्य स्त्री कशी निवडायची? तर तिची शारीरिक स्थिती, रक्तगट, गर्भाशयाची ताकद, निरोगीपणा, म्हणजे तिला इतर तर काही रोग नाही आहेत ना, जसं ब्लड प्रेशर, डायबेटीस, HIV वगैरे. तसंच तिची मानसिक स्थिती, आणि मुख्य म्हणजे शारीरिक त्रास सहन करण्याची तयारी. अर्थात वय हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. स्त्री जर तरुण असेल ना तर काळजीचं फारसं कारण नसतं. पण काय ग अमृता, हल्ली काही तरुण मुलींचा पैशासाठी हा व्यवसाय झाल्याचं ऐकलंय. अगं, खरं आहे का ते? तू म्हणतेस ते अगदीच काही चूक नाही ग. पैशाची ज्यांना तातडीची गरज आहे ना, ते ज्याप्रमाणे किडनी विकून पैसे मिळवतात ना, तसंच गर्भाशयही भाड्याने देतात ग. अर्थात खुशीने नाही. पण काय ग, काही मुली हा उद्योग परत परत करतील का पैशासाठी? जसं घर भाड्यानं द्यावं तसं? आता पुढे काय होईल ते नाही बाई सांगतायत. अगं जगच बदलत चाललंय ना. शी शी शी, म्हणजे पैशांसाठी शरीर विक्री करतात, त्यातलाच हा धंदा आहे की काय? आणि अशीच एखादी धंदेवाईक बाई माझ्या सिद्धेशचं बाळ पोटात वाढवणार? काय बोलताय काय तुम्ही डॉक्टर? अरे देवा, काय विचार काय चाललाय तुमचा? अहो, असलं नातवंड असण्यापेक्षा ना मला नातवंड नसलं तरी चालेल. म्हणतात ना, भीक नको पण पुत्रावर. वैशालीताई, शांत व्हा पाहू अगोदर. केवढा गैरसमज करताय तुम्ही. अहो, मी एखाद्या धंदेवाईक बाईला शोधायला निघाल्यासारख्या बोलता आहात तुम्ही. सगळ्याच बायका अशा नसतात हो. मी म्हटलं ना, कधी कधी पैशाची खूप गरज असणारी किंवा एकदम पैसा हवी असणारी एखादी चांगली आणि गरजू स्त्री मिळू शकते हो. म्हणजे माझा सिद्धेश दुसऱ्या एखाद्या बाईबरोबर? नाही 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 नाही, हे राधिकेलाही कसं चालतंय? आणि ह्या सुजाताताई, त्यांना सुद्धा हे चालतंय? अहो डॉक्टर, हे त्यापेक्षा ना, हे जे तुम्ही बोलताय इतकं घाणेरडं काहीतरी सुचवताय या लोकांना, त्यापेक्षा अनाथ आश्रमातून बाळ आणलेलं बरं. हा सर्वात सोपा आणि सरळ उपाय आहे खरा. अहो पण स्वतःच्या रक्तामासाचा मूल मिळत असेल तर तो अशा बाळाचा विचार देखील करणार नाही. आता अनाथ आश्रम
मनात निर्माण होतात. आता मी तुमच्या मनातला ना एक मोठा गैरसमज दूर करते. काय हो, तुम्हाला सरोगसीबद्दल विशेष माहिती दिसत नाही आहे. सिद्धेश मला हेच म्हणाला म्हणून तर तुमचा विरोध. आता सिद्धेशचा त्या दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध न येता ते बाळ त्या स्त्रीच्या पोटात कसं वाढणार हा प्रश्न तुमच्यासारखाच अनेकांच्या मनात येईलच. अहो, पण असा संबंध आणण्याचे वेडेपण आम्ही करू का? आणि वैशाली ताई, अहो मी ह्याला मान्यता देईन का? मुख्य म्हणजे आपला सिद्धेशच तयार होणार नाही आणि राधिकेच्या आयुष्याशी असा खेळणार नाही हो. तेव्हा वैशालीताई, आजच्या या विज्ञानाच्या चमत्कारानं बाळ न होणाऱ्या कित्येक जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी हे वरदानच ठरलंय. माझ्याकडे आजपर्यंत अनेक जोडप्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि घेत आहेत. तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीबद्दल पूर्ण कल्पना आहे का हो? नाही ना, म्हणूनच तर तुम्ही विरोध करताय. हे बघा डॉक्टर, तुम्ही माझ्या अज्ञानाविषयी एवढं काही बोलण्यापेक्षा ना तुम्ही आता काय करणार आहात ते प्रथम मला सांगा. या बसा, सांगते, बसा. अगदी मेडिकल भाषेतही सांगते आणि साध्या सोप्या भाषेतही सांगते. यात प्रत्यक्ष सरोगेट मदरशी कुठेही शारीरिक संबंध येत नाही. स्त्री बीज म्हणजे एग्ज आणि पुरुष बीज म्हणजे स्पर्म्स यांचा मिलाप एका ट्यूबमध्ये विशिष्ट तापमानाखाली विशिष्ट कल्चर मीडियममध्ये सोडून केला जातो. काय म्हणालात? स्त्री बीज आणि पुरुष बीज एका ट्यूबमध्ये? हो, स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा मिलाप एका ट्यूबमध्ये केला जातो. मायक्रोस्कोप खाली बघून त्याचे गर्भात म्हणजे एम्ब्रिओमध्ये रूपांतर झाले असे बघून मग त्याचे इन्क्युबेटरमध्ये जतन केले जाते आणि असे हे गर्भ मग स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. साधारण 35ची स्त्री असेल तर 2 ते 3 गर्भ आणि 40च्या आसपासच्या स्त्रीच्या गर्भाशयात 3 ते 4 गर्भ रुजवायला म्हणजे बाळ होण्यासाठी सोडले जातात. या गर्भाचा जन्म ट्यूबमध्ये होतो ना, म्हणून त्याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. म्हणजे आपल्या राधिका आणि सिद्धेशचंच बाळ फक्त दुसऱ्या बाईच्या गर्भाशयात वाढणार, कारण राधिकेच्या गर्भाशयात आता ते वाढू शकत नाही आहे ना, म्हणून. हो, आणि 9 महिन्यांनी ते बाळ तुम्हाला मिळणार नातवंड म्हणून. पण दुसऱ्या बाईच्या गर्भाशयात? नाही नाही नाही, अजूनही विचार केला तर अंगावर काटा येतो नुसता. मनाला तर पटतच नाही आहे सगळं. अहो, दुसऱ्या बाईच्या रक्तामासावरच वाढणार ना ते बाळ, अगदी परक्या बाईच्या. मग मी जगाला काय सांगणार, नातेवाईकांना काय सांगणार? ती बाई कोण, कुठली, कुठून आली, कुठे राहणार, तिची काळजी कोण घेणार, आणि आमच्या घरात जर ती राहिली तर तिची कोण म्हणून ओळख करून द्यायची? माझ्या सिद्धेशच्या बाळाची आई म्हणून? छे 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 छे, 1000 प्रश्न. आम्हाला फारच कठीण आणि त्रासदायक जाणार आहे हे सगळं. वैशाली ताई, तुम्हाला त्रासदायक वाटत असेल ना तर माझ्या घरी ठेवीन हो मी त्या बाईला. जगाला मी एकटी तोंड देईन तेवढी तयारी आहे माझी. अहो, हा प्रश्न तेवढासा सिरियस नाही आहे हो. जगापासून लपवून ठेवण्यासारखा अनैतिक तर नाहीच. वाटल्यास माझ्या हॉस्पिटलमध्ये मी सोय करीन तिची. थोडाफार खर्च वाढेल इतकंच. बोला, आता आणखी काही शंका आहेत का तुमच्या मनात? विचारा, अगदी मोकळेपणे विचारा भाऊ. हे बघा डॉक्टर, आता माझ्या प्रत्येक शंकेला तुमच्याकडे उत्तर हे आहेच आणि तुम्ही सगळ्यांनी विचारही पक्का केलायच ना. आता निर्णय घ्यायचा आहे ना तो त्या राधिकाने आणि सिद्धेशने. शेवटी तो त्यांचा प्रायव्हेट प्रश्न आहे आणि मी कशाला मध्ये मध्ये लुडबुड करू? नाहीतरी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहेच त्यांना. जाऊ दे, इतके दिवस त्या सिनेमात, नाटकात, त्या सिरियलमध्ये हा सगळा प्रकार बघत होते मी, आणि आता चक्क माझ्याच घरात. बाई बाई, जाऊ दे, तुम्हाला काय करायचंय ते करा, काय ठरवायचंय ते का ठरवा. म्हणतात ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. वैशाली ताई, अहो यात आपल्या सर्वांचंच भलं होणार आहे हो. तरी सुद्धा मला हे अजिबात पसंत नाहीये. जाऊ दे, काय करायचं ते करा तुम्ही. मी निघते इथून. इथे राहण्यापेक्षा ना सरळ गावीच निघून जाते. वैशाली ताई, प्लीज ऐका मला.
राधिकालाच बोलाव, तिच्याशीच बोलते. राधा, अगं ए राधा, बाळा बाहेर ये जरा. काय झालं? मम्मी गेल्या सुद्धा? झाल्या का तयार? नाही ना, वाटलंच होतं मला ते. स्वभावच आहे त्यांचा तसा. सिद्धेश स्वतः सर्व स्पष्टपणे सांगू शकणार नव्हता ना, म्हणून त्याने अमृता मावशीतर्फे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोध असला ना तरी तो थोडासा बोथट झाल्यासारखा वाटतोय मला. जाताना त्या म्हणाल्या नाहीत का की निर्णय घ्यायचा आहे तो ह्या दोघांनी, त्यांचा प्रायव्हेट प्रश्न येतो म्हणून. ह्या दोघांचा प्रायव्हेट प्रश्न आहे ना, मग एवढा विरोध का करता? आणि शेवटी ठरलं तरी काय? तसं नक्की काहीच नाही ग, पण दुसऱ्या स्त्रीला त्यांचा विरोध आहे हे मात्र नक्की. राधिके, तू अगदी निराश होऊ नकोस बघ. आता तू घरी जा, परत एकदा ट्राय कर, पटेल त्यांना कदाचित. शेवटी तुझ्या मम्मींच्या भाषेत प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही, अर्थात तुझा विचार पक्का असेल तर. बरं सुजाता, येते ग मी. मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. थँक्स हा अमृता. तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही ग. तू तुझ्या परीने खूप प्रयत्न केलेस, खरंच थँक्स. इट्स ओके. अगं माझं कर्तव्यच आहे ते. हां, येते मी. मावशी, काय बेटा, तू सरोगेट मदरच्या शोधात राहा हो प्लीज. मी बघते काय करायचं ते. अगं बेटा, मी आहेच ग, पण हे सर्वांच्या संमतीने झालं तर चांगलं ना. येते हा बेटा मी. बाय रोहिणी. बाय. थँक्स मावशी. राधिके, मला वाटतं तुझ्या मम्मीचा विरोध कमी झालाय. म्हणजे यू हॅव सम होप. तू आणखीन प्रयत्न कर ग. बी पॉझिटिव्ह. तुझ्या मम्मींच्या भाषेत बोलायचं झालं तर, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे म्हणतात ना. राधिके, आता घरी गेल्यावर अजून 4 म्हणी सुनावणार आहेत तुला तुझ्या सासूबाई. हो दे बाई, नीट तुझ्या मनासारखं मावशी. आणि उगाच तू स्वतःला दोषी मानून घेऊ नकोस ग. काय करतो, झाली ना माझ्या हातून चूक वर्षभरापूर्वी. तिला गोव्याला पाठवलं आणि पुढचं सगळं. आई, पुरे ग पुन्हा पुन्हा आता तेच ते. मी निघू का? सिद्धेशही येईल आता घरी. घरात परत रामायण महाभारत सुरू होईल. चल मी निघते. नीट जागा बाळा, आणि रात्री मला फोन कर. हो करते. चल मी निघते. दीदी, हो, ह्या गडबडीत आपलं शॉपिंगचं राहूनच गेलं सगळं. ते काय एवढं महत्वाचं नाही बा, आपण शॉपिंग करू. चल बाय, मी निघते. नीट जा बाळा. हो हो. मावशी, तू निराश होऊ नकोस ग. सर्व काही ठीक होईल. मला वाटतं वैशाली काही तयार होतील. कारण तुमच्या पिढीतल्या लोकांना असे नवे विचार, नव्या कल्पना स्वीकारणं जरा कठीणच असतं ना. हो ग, अमृताने मला सुद्धा जेव्हा या सरोगसीबद्दल सांगितलं ना, तेव्हा मी सुद्धा खूप गोंधळूनच गेले होते ग. सिरियलमध्ये, सिनेमामध्ये हे प्रकार बघतो आपण, पण हा सरोगसीचा प्रकार अगदी आपल्या घरातच करावा लागेल असं नव्हतं वाटलं. मी सुद्धा खूप विचारांनी तयार झाले ग, पण ह्या वैशाली ताई, त्यांचं काय करायचं काही समजत नाही ग. किती विचार करतेस तू मावशी? होईल ग, होईल. सर्व काही ठीक होईल. अगं, ते गजानन महाराजांचं पुस्तक दिलंय ना, ते वाच म्हणजे मनही शांत होईल. अगं बाई, बोलण्याचा ना वेळ कसा निघून गेला कळलं नाही बघ. खूप उशीर झाला ग मावशी. आई वाट पाहत असेल ना. निघू का मी? निघतेस? हो. रोहिणी, अशी येत जा ग अधूनमधून. येईन ग मावशी. खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून. खरंच ये. आणि हे बघ, आईला सांग मी रात्री फोन करीन ती. बरं. नीट जागा बाळा. हो हो. आणि हे बघ, स्वतःची काळजी घे बरं का.
हॅलो हॅलो सुनील, अरे सुजाता बोलतेय. थोडा वेळ फोन केलाय. हा हो झालं, सरोगसीबद्दल बोलणं झालं. हो अमृताही होती इथे, वैशालीताई होत्या, पण नाही रे, नाही. सिद्धेशचं बाळ दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या पोटात वाढणार याला त्यांचा फार विरोध आहे रे. त्या नाही ऐकून घेते. हा हो रे, मला खूप टेन्शन आलंय आता, खूप गिल्टी वाटतं रे. काय काय सुचवतोयस आता, सुचव. देवा देवा, हा मामा मोठा अमेरिकेत राहतोय आणि तिथून कसलेही सल्ले आईला सुचवत असतो. वर म्हणतो यात पाप कसलं, पण मलाच हे सुचत नाहीये आणि मला हे पटतच नाहीये. आणि आई सुद्धा काय हट्ट धरून बसलीये. तरी पण मला तिला समजावावंच लागेल, कदाचित ओरडावंच लागेल. दुसरा मार्गच नाहीये माझ्याकडे. आई आई, आले आले, लवकर ये ग. काय म्हणतेस बाळा? तू बस बरं इथे. नाही, तू पहिल्यांदी बस बस. मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं. आत्ताच मी अमेरिकेला मामाला फोन लावला होता. तुला नको त्या अमेरिकन आयडिया दिल्याबद्दल त्याच्यावर मी जाम चिडले. तुला मी स्पष्टच सांगते की तू स्वतः सरोगेट मदर होण्याचा विचार मनातून काढून टाक. या वयात तू असा विचार करूच कशी शकतेस ग? तुझं वय काय? मला बाळ हवंय ग. हे जरी अगदी खरं असलं ना तरी अशा मार्गाने नको ग. आपण दुसरी बाई मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत ना. मम्मीना मी समजून पाया पडी ना करतील ग. थोडा वेळ लागेल म्हणून तू असा मार्ग अवलंबलास. नाही आणि मला अजिबात हे पटत नाही. बाळा बाळा शांत हो बाळा. हे बघ, मी काय सांगते ना ते नीट ऐक. शांत हो.
त्रासाची मी नाही पर्वा करत आणि मानसिक त्रास मला होतच नाहीये. होणार आहे तो फक्त आनंद. तू आई होणार असल्याचा आनंद, तुला बाळ मिळणार असल्याचा आनंद. मी आनंदी व्हावी, मला आनंद मिळावा असं वाटतंय ना बाळा तुला? वाटतंय ना? मलाही तुला सुखी पाहायचंय ग, तुझं बाळ पाहायचंय. तेवढी एकच इच्छा राहिली आहे ग माझी. आई, आई, मी अगदी सुखात आहे ग, अगदी सुखात. मला बाळ नाही मिळालं तर मी अनाथाश्रमातून आणि किंवा किंवा तशीच राहीन मी. पण तुला असं मी नाही करू देणार ग. नाही बाळा, नाही. अगं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी हे करणार आहे ना. अमृताकडे जाऊन मी माझ्या सर्व टेस्टही करून आले. तुझ्या बाळाची सरोगेट आई व्हायला मी अगदी योग्य आहे म्हणूनच हा निर्णय मी पक्का केलाय ग. अमृता तुम्हा सर्वांशी बोलायला आपल्याकडे येणारच आहे. पण त्याआधी बाळा तुला सिद्धेश आणि मम्मींशी बोलायचंय. त्यांना ही गोष्ट पटवून द्यायची आहे. आई तुला वेळ लागलाय का? अगं कसा पटणार आहे हा विचार? आणि यात पटण्यासारखं आहे तरी काय? सिद्धेश तो कसा रिएक्ट होईल याला? आणि मम्मीचा स्वभाव तर तुला माहितीच आहे ग. माहितीये बाळा, पण वैशाली ताईंचा विरोध दुसऱ्या कुठल्या तरी परक्या बाईच्या पोटात बाळ वाढण्याला होता. अगं मम्मी, मी कोणी परकी आहे का ग? अगं सिद्धेश तर सरोगसीसाठी तयारच होता ग. त्याला ही गोष्ट ही लगेच पटेल. तू नको विचार करूस बाळा, तुला बाळ हवंय का? हवंय ना तुला बाळ? हवंय ग. हा फार स्वार्थी विचार आहे. हा खूप स्वार्थी विचार होईल आई. मी तुला असं नाही करू दे. बाळा शांत हो. अगं ह्यात स्वार्थ असेल ना तर तो माझा आहे. मला माझ्या मनावरचं ओझं उतरवायचंय ग. मला फार त्रास होतो त्याचा. म्हणून म्हणते यात मी माझा स्वार्थ साधणार आहे ग. आणि काय ग, तुझ्या सुखासाठी काही निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे की नाही? नको विचार करूस बाळा. आता घरी जा आणि सिद्धेशला सर्व सांग. माझे हे विचारही सांग. मला वाटतंय कदाचित तोच मम्मींना हे सर्व समजावून सांगू शकेल. बाळा, अगं कल्पना आत्याला देखील माझे विचार पटले. त्यांनी मला सपोर्टच केलाय. आणि बाळा तू माझी मुलगी असून आई माझं ऐक प्लीज. आता काही बोलू नकोस बाळा. घरी जा आणि विचार कर ग. माझ्या जागी स्वतःला ठेवून विचार कर ग. तुझं तुलाच पटेल. तुलाच पटेल ग. वादविवाद भांडण झालं की काय? अगं आत्या, आईचा हा स्वतः सरोगेट मध्ये होण्याचा विचार मला पटतच नाहीये ग. वर घरच्यांना मी पटवावं असा आग्रह धरून बसली. तू सांग बरं कसा पटणार आहे हा विचार? सिद्धेशला आणि मम्मींना मी काय सांगू? आणि आत्या तूही सपोर्ट केलास म्हणे तिला? हो खरंय, तिचा हा जगावेगळा निर्णय आहे हे खरंय. अगं हे ऐकून मी प्रथम चकितच झाले, अगदी भांबावले. पण मग खूप विचारांती मला तिचे विचार पटले. तिला ही पूर्ण कल्पना आहे की तिच्या या निर्णयाचा पटकन कोणी स्वीकार करणार नाही. अगदी मुलगी असून तू सुद्धा.
अगं त्यामुळे समाजात खळबळ माजेल, चर्चेला उधाण येईल. पण मला तिच्या या धैर्याचं खूप कौतुक वाटलं. त्यात अयोग्य किंवा अनैतिक असं काहीच नाहीये. थिंक अबाउट इट. तुलाही पटेल. आत्या तुला पटलं, पण मी तिची मुलगी आहे ग. एवढा त्रास घेणं, एवढी रिस्क घेणं कदाचित तिच्या जीवावरही बेतू शकते. मी माझ्या आईला नाही गमवू शकत. नाही, एवढी मोठी किंमत मी नाही मोजू शकणार. मी आई होताना. अगं पण तू असा एकदम असा टोकाचा विचार का करतेस? अशी जर रिस्क असती तर अमृतानं तिला पाठिंबा दिला नसता. तू माझ्याप्रमाणे विचार कर. त्यात बाबा नसताना हा निर्णय घेणं म्हणजे. हो ग, खरं आहे. पण तुला ठाऊक आहे ना, ती काय पाप करत नाहीये आणि तिने आपणून करायला घेतलंय. तिच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाहीये. मला पूर्ण कल्पना आहे. आज जर श्रीधर असता ना तर त्याने तिला सपोर्टच केला असता. आत्या, हे जरी सर्व खरं असलं ना तरी जगाचा, समाजाचा काही विचार त्यांना हे पटेल. अगं पण तू का जगाचा विचार करतेस? सुजाता म्हणते तिचा आणि तुझा जग विचार करतं का? मग आपण का म्हणून जगाचा विचार करायचा? आपण आपल्या माणसांसाठी, त्यांच्या सुखासाठी काय करू शकतो त्याचा विचार करायचा. अगं सुजाता अजूनही स्वतःला दोषी मानते तुझ्या बाबतीत. तिचं मन तिला खातंय. तिच्या मनातली होणारी घुसमट मला कळते ग. मग मुलगी असून तुला का नाही ना ते जाणवत? मला तर सर्वात जास्त जाणवते आत्या. पण जाणवते ना, मग आता आपण सर्वांनी तिला पाठिंबा दिला पाहिजे. तू नीट विचार कर. सिद्धेशला हे सर्व पटव. मला वाटतं हे तुलाच करायला पाहिजे आणि त्याच्यात त्याला विरोध नसावा. अगं त्याची आणि तुझी बाळासाठी चाललेली तळमळ मला दिसते ना. पटतंय आत्या, थोडं थोडं पटतंय ग. पटतंय. अगं खरंच तू खूप नशीबवान आहेस. म्हणून अशी उच्च विचारसरणीची आणि तुझ्या सुखासाठी काय वाटेल ते करायला तयार होणारी आई तुला मिळाली ग. मानते मी नशीबवान आहे. पण आता कोण बिण काही नाही. लवकर काय तो निर्णय घे. आणि अगं तिच्या वयाचा विचार कर ना. आत्या, मी बघते घरी जाऊन काय करायचं ते. पण ह्या सगळ्या गोष्टीचं मला खूप टेन्शन येतं. आता टेन्शन बिन्शन काही आणू नकोस. लवकर काय तो निर्णय घे. आत्या मी लगेच निघते. हो. मी लगेचच निघते आणि घरच्यांना समजावून बघते. बस. आत्या, हो. एक काम करशील का? हो हो. आता ही रागवून बसली. तिला तू समजावशील का? तिला म्हणा मी प्रयत्न करते. छान. मी निघते. छान छान. मी समजावते. तू काही काळजी करू नकोस. छाया, अगं ए छाया. आलू बोला, काय म्हणतसा? अगं आत्ता वैशाली ताई आणि डॉक्टर अमृता येणार आहे तिथे. काहीतरी खायला करशील का? स्वयंपाकातलं करू काय? तिखट मिठाचे पुरियो, घावना, आंबोळ्यो. नको नको, तेलकट नको ग काही. साधं सहज पोहे उपमा वगैरे कर. खूप टेन्शन आलंय ग मला. या वैशाली ताईंच्या बोलण्याने मनाला फार त्रास होतो. फार अपराध्यासारखं वाटतं ग. बघूया आता काय होतं ते. तुला तर सगळं माहितीच आहे. होय व सुजाता ताई, मी पडले अण्णाने माणूस. पण मी सांगू का, ते वैशाली ताई येऊन तुमचं काहीतरी बोलतात ना तर ऐकून मला खूप वाईट वाटतं. पण आता मात्र माका वाटतं तुमचा सगळं चांगला होईल बघा. हो, त्याच्यावर भरोसा ठेवा. तो तुमचा सगळा चांगला करतो ना बघा. अगं देवावर भरोसा ठेवूनच ही चांगली गोष्ट करायची आपण ठरवली आहे ना. बघूया आता काय होतं ते. कल्पना आत्या इकडे राहायला आल्यापासून मला खूप आधार वाटतो ग त्यांचा. या बाकी खरा. पण ह्या वैशाली ताईंसमोर ना, बरं
कल्पना आत्यांना बाहेर पाठवून देतेस का जरा? मी बघते. ताई, वैशाली ताई कसं? वैशालीताई तुम्ही? मला वाटलं अमृताच आली. मग मी जाऊ का? नाही, तुम्ही त्यांची वाट बघताय, मग मी कशाला थांबू इथे? आणि बरोबरच आहे, आता तुम्हाला त्यांची गरज, माझी नाही. म्हणतात ना, गरज सरो आणि वैद्य मरो. अशा रागावू नका हो. वैशालीताई बसा बसा बसा. अहो तुम्ही तर हव्याच आहात. तुमच्याशी बोलायलाच अमृता इथे येते ना. माझ्याशी? अहो मी कोण? तुमचा सगळ्यांचा निर्णय तर पक्का झालाय ना. पण मी म्हणते सुजाता ताई, तुम्हाला ही असली दुर्बुद्धी सुचलीच कशी हो? लेकीसाठी काय वाटेल ते करायला तयार झालात तुम्ही. धन्य तुमची हो, धन्य. तरी सिद्धेशने सांगता क्षणीच मी इथे यायला निघाले होते. तोही प्रथम चकितच झाला. अहो त्यातून राधिकेचे वडील नसताना तुम्ही हा असला धाडसी निर्णय घेणं म्हणजे, अहो जगाला काय तोंड दाखवणार आम्ही? आमचे नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे तोंडात शेण घालतील ना आमच्या. अहो जनाची नाही तरी मनाची तरी. अहो जरा हळू, शांत व्हा, शांत व्हा. अहो कसं शांत राहू मी कल्पनाताई? ह्यांच्या ह्या अविचाराने घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार करू की काय? अहो वा वा वा, काय तो धाडसी निर्णय. अहो तिनं घेतलेला हा निर्णय तिनं खूप आनंदानं घेतला असेल. असं वाटतं का तुम्हाला कोणी तिचा सत्कार करावा म्हणून? नाही हो, नाही. श्रीधर नसताना हा असा निर्णय घेणं म्हणजे किती दडपण आलं असेल हो ह्या मागणीवर. खरंच हो. बस ना, मी जरा किचन मध्ये डोकावून येते. काय गरमागरम चर्चा चालली आहे वाटतं. चर्चा कसली हो? पक्का निर्णयच घेतलाय ना या सगळ्यांनी, तुम्हाला विचारून आणि तुमच्या मर्जीप्रमाणे. पण मी मुळीच पसंत करत नाहीये या सगळ्या गोष्टी. मला अजिबात पसंत नाहीये. हा, तुम्हाला काय जातंय? जळतं ना त्यालाच कळतं. अहो लोकांची तोंड कशी धरायची आम्ही? अहो पण लोक तशीही चर्चा करतातच हो, कुठल्याही विषयाची, भल्या बुऱ्या. पण आपण ठाम राहिलं ना की चर्चा करणारी तोंडही गप्प होतात. पण मी म्हणते, तुम्हाला दुसरा मार्ग मिळत नव्हता का? दुसरा मार्ग म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी बाईला मिळवण्याचा प्रयत्न मी करत होते, पण तुमचा त्यालाही विरोध. शी, राधिकेचे बाबा नसताना अहो यांनी असा निर्णय घेणं म्हणजे जगाला काय सांगणार आम्ही? अहो पाप पुण्याचं जर तुम्हाला वाटत असेल ना तर यात कुठेही पाप पुण्याचा पण विचार करायला नको का? यात कुठेही पाप नाही, अनैतिकता नाही. अहो उलट खरं तर पुण्यकर्मच आहे, पुण्यकर्म. अहो तुम्हाला असं वाटतं का हे पुण्यकर्मच आहे हो? तुम्हाला मी सांगते, आजच्या शास्त्रात जरी संकल्पना नवी असली ना तरी एकदा का मनात रुजली ना की तुमच्यासारख्यांना ते पाप नाही वाटणार. विधवा विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या गोष्टी आपण आज स्वीकारल्याच असणार. हो ना. अहो लग्नाआधी सरोगेट मदर होणं ही सुद्धा एखाद्या स्त्रीची गरज असते, पैशासाठीची. लग्नाआधी? हो. अहो ते पण पापच ना, त्या अनुबंध सिरियल सारखं. अहो पण या स्त्री आणि पुरुषाचा शारीरिक संबंध असल्याने पापाचा प्रश्नच येत हो. नाही.
फक्त राधिकेचा गर्भाशय वीक झाल्याने तिच्या गर्भाशयात ती क्षमता नाही आहे जी सुजाताच्या गर्भाशयात अजूनही आहे. पण काय ग अमृता, सुजाताचं ह्या वयातलं बाळंतपण म्हणजे थोडं अवघडच नाही काय ग वाटत? मी तिच्या सर्व तपासण्या केल्या आहेत. अजूनही हार्मोनल चेंजेस नाही आहेत तिच्यात. सुदैवानं मेनोपॉजचा पिरियड यायला वेळ आहे. अगदी फिट आहे सुजाता. हो हो, आणि शिवाय कुठच्या तरी अनोळखी किंवा परक्या बाईच्या पोटात राधिकेचं बाळ वाढवण्यापेक्षा तिच्या आईच्या म्हणजे सुजाताच्याच पोटात जर वाढलं, आणि म्हणून आम्ही हे सर्व. अहो, पण राधिकेचे वडील नसताना त्यांनी हे असं करणं म्हणजे, शिवाय राधिका ही त्यांचीच मुलगी आणि होणारं बाळ ते देखील तिचं भावंड नाही का होणार? काय बाई, काय विचार तरी तुमचा. हो, पण हे बाळ राधिका आणि सिद्धेशांच्या जीन्सच्या मिलनातूनच होणार आहे. फक्त हे मिलन ट्यूब मध्ये होणार आहे. त्यामुळे शी, पण मला असं विचारायचं आहे, ते बाळ त्या दुसऱ्या बाईच्या पोटातच वाढणार ना? तिच्याच रक्तामासावर वाढणार ना ते बाळ? मग त्याचे दुष्परिणाम नाही का होणार? म्हणजे बाळ विकृत वगैरे? छे अहो, तसलं काही होत नाही. कदाचित या जुळ्या तिळ्या बाळांचा जन्म होतो इतकंच. आपण काळजी म्हणून सोनोग्राफी करून बाळाची वाढ नीट होते ना, इतर तर काही प्रॉब्लेम नाहीत ना, हे पाहणं महत्वाचं. आता विचार करा, तुमच्या मांडीवर बाळ खेळेल, तुम्ही आजी व्हाल. अहो, सिद्धेशच्या बाळाची आजी काय व्हायचंय ना आजी? होय हो, आजी तर व्हायचंय. पण आता विचार करू नका वैशालीताई, आनंदानं आशीर्वाद द्या भाऊ मुलांना. यात सर्वांनाच आनंद मिळणार. सुजाताला काही केल्याचा आणि आपल्या सर्वांना काही मिळाल्याचा आनंद. आणि वैशालीताई, तुम्हाला आजी झाल्याचा आनंद. आजी झाल्याचा आनंद होणारच आहे हो. पण जगाला काय सांगू मी? माझ्या विधवा विहीण बाई गरोदर. अहो, पण जेव्हा मूल होईल तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही नुसता डोळ्यासमोर आणा. तुम्ही खूप तृप्त व्हाल हो, खूप तृप्त व्हाल. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं बेबी सिटिंग आजी करते ना. मग बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचं बेबी सिटिंग करणारी अशी ही जगा वेगळी आजी आहे. बरं, जगा वेगळी. अजूनही ही काही पाप करते असं वाटतंय का तुम्हाला? बोला, अगदी मोकळेपणी विचारतो. पाप? हळूहळू पण तयार करते मी. तुमचे विचार पटायला लागलेत मला. मुलांचे आनंदी चेहरे दिसतायत मला. बाळाचा मऊ मुलायम स्पर्श जाणवतोय मला. खूप सुख वाटतं हो मुलांना सुखी आनंदी बघून. त्यांच्या सुखाखेरीज दुसरं काय आहे आपल्या आयुष्यात आता? पटलं ग बाई त्यांना. वैशालीताई, तुमची परवानगी असं समजू मी. मग सुजाता, राधिका आणि सिद्धेशला पण कळव हा. मिशन सक्सेसफुल. त्याच्यासाठी आमच्या सुजाताताईंनी लय मोठी परीक्षा पास दिली. कठीण परीक्षा, एकदम फर्स्ट क्लास पास. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळी कशी आनंदात असो. तुमका पण झालं की नाही आनंद? अरे चेहऱ्याने दिसतं मग का तुमच्या? तर मी काय सांगत होतोय, आज आमच्या ह्या चिमण्या बाळाचं गृहप्रवेश असा आणि त्याच्यासाठी सगळीकडे कशी तयारी चालली सा. अहो, आमची ती रोहिणी काय, ती तर नाश्काहून इकडे येली सा. तर मी म्हणताय तसा. अहो, देवा काळजी, त्याच्यावर भरोसा ठेवा.
तो तुमचा नक्की भला करतलो आणि आज तसाच झाला बघा. अहो शाळेतही गप्पा काय बोलत बसलाय? या इथे मला मदतीला या. दाराला तोरण बांधायचंय. हा वय दारात तोरण आणि दारात रांगोळी घालू कसोई. आता मग रोहिणी काय रांगोळी तुम्ही घालता का मी घालू बोला? मी काढते, घेऊन ये लवकर. आत्ता घेऊन येतोय थांबा. ठीक आहे रांगोळी मी जातो या. तोरण राधिका कुठे आहे? अहो सगळी मंडळी ती आपल्या बाळाला घेऊन हे दिसाना बाळ. अहो ती मावशीची आणि बाळाच्या औषधाला गेली बघाच नाही तिचा. यायचे मी आता दरवाजात पहिले तोरण लावतात. अहो आत्याबाई, आरतीचं ताट द्यायला या. अहो या लवकर. रोहिणी दीदी गप्पा काय मारत बसलीये? जा लवकर बाहेर जा. जा लवकर रांगोळीकडे छाया मावशी बोलवतात. तू जाते हे बघ जमा घेऊन. तर मंडळी आज मी खूप आनंदात आहे. का? अहो सगळं तर तुमच्या डोळ्यात एकत्र घडलंय. मला हवं होतं तसं बाळ मिळालं. आम्ही दोघं आई बाबा झालो. मम्मी आजी झाल्याने खुश आणि आईचं तर विचारूच नका. तिच्या चेहऱ्यावर अगदी पूर्वीसारखा आनंद पसरलाय. अगदी आनंदी मावशी सारखा. तिच्या मनावरचं दडपण दूर झाल्याने तिचा चेहरा आनंदाने फुललाय. तुम्ही बघालच. राधिका बाई अगं ताई आई येतासा लवकर मी खाली जाऊन बघितलंय. येतासा तयारी कुठे? अगं आत्याबाई येणार होता पण पावसामुळे प्लेन 2 तास लेट झालं. त्यामुळे त्याला उशीर होईल म्हणाला. पण उद्यापासून चक्क रजेवर आहे स्वारी लेकी बरोबर खेळायला. आणि हो दीदी तू सगळी खेळणी मांडलीस ना बाई? हो बघ व्यवस्थित मांडले सगळे. मी कमी वाटतात मला. सिद्धेशनी आणले तो ढीकभर. अगं पण 10 दिवसांचं बाळ किती खेळणी खेळणार? हो तेही खरंच आहे म्हणा. पण हिने सांगितलं ना सगळी खेळणी मांडून ठेव म्हणून व्यवस्थित. हो. एक्साइट झाली आहे ना. अगं साहजिकच आहे. पण वैशाली ताई काय म्हणतात? वैशाली ताईंचं ना ह्या विज्ञानाच्या चमत्काराला पुन्हा थँक्स म्हणत होत्या. आणि अमृताताईंचं तर कौतुक करत होत्या. आणि आईला इतक्या जपतायत म्हणून सांगू की विचारूच नको. अहो आणि ती फक्त पाया पडायचंच बाकी होत्या. हो चला आधी गं बाई वाढत तू हा भाग तिकडे आधी अशी उभी राहा. तू हा भाकरी तुकडा आधी ओवाळायचा. या ना या आम्ही येऊ देत त्या आधी. हा भाकरी तुकडा ओवाळायचा. आणि पुढे हात पाणी घालायचं पायावर. हळू ये गं सुनाता. हळू ये. राधिके कॉंग्रॅच्युलेशन. बर्फी कुठे बर्फी? देते की उभी काय करते? हे बघ बर्फी मागते बघ मावशी तुझी. हे सोनू हे बघ तुझ्या आज्या बघ किती आहेत. आज्या आणि मावश्या पण आहेत राजा. माझी राणी पण कशी असते. मावशी आणि वैशाली ताई एकदम खुश ना? हो माझ्या या छकुलीच्या आगमनाने माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पण हे सगळं केवळ सुजाताताईमुळेच हो. खूप मोठ्या मनाच्या धीराच्या खूप मोठ्या हाताच्या आहेत हो. माझंही मत पटवलं तुम्ही. म्हणूनच म्हणतात ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. खरं तर हे गोड प्रेझेंट मी जगाला घाबरून गमावून बसले असते हो. पण डॉक्टर एक सांगू का? बोला आता तुम्ही बोलायचं आणि ऐकायचं. बोला. हे गोड प्रेझेंट मुलगी आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय. खूप आनंद होतोय.
मैत्रीण हे वेगळंच रसायन असतं नाही. आईसाठी मुलगी आणि मुलीसाठी आई, दोघींना एकमेकांविषयी जिव्हाळा, प्रेम, माया, ममता, आपुलकी सगळं एकत्रितपणे मी बघते इथे. चला, एकंदर माझा प्रयोग सफल झाला. काळजी मिटली. त्या छाया मावशींच्या मते देवा काळजी. काय मावशी? हा, मी म्हणतोय तसा देवा काळजी. पण हा, मी पण एक आनंदाची बातमी देते. हो, माझ्या चेडवाचा लगीन ठरला. हे सुद्धा या छकुलीच्या पायगुणा. अभिनंदन. छाया, अभिनंदन. हा राधिके, लेकीचं नाव ठरवलेस की नाही? ठरवलं, पण आत्ताच सांगू. अगं, पण बारशाला वेळ आहे ना. हो, पुढच्या महिन्यात. अभिषेक अमेरिकेहून आल्यावर. पण आत्ता या आपल्या मंडळींना कळावं म्हणून सांगते. ही आईच्या मायेची किमया, ही विज्ञानाच्या चमत्काराची किमया, ही मोठ्यांच्या आशीर्वादाची किमया, ही देवाच्या लीलेची किमया. म्हणून हिचं नाव ठरवलंय किमया. कल्पना आत्या, सुनीता गोरे. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन सुहास प्रभावळकर. ती नंतर घेते, तिला 2 शब्द बोलायचे आहेत. रेखा अवचट, सुजाता. सासूबाई जयश्री रामपूरकर. हे घे. डॉक्टर वेदश्री प्रधान. मैत्रीण रोहिणी रमा शेंडूरकर. आणि रीना काळे. आमच्या नाटकाची हिरोईन. आता नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केल्याबद्दल सुहास प्रभावळकर. नमस्कार भगिनीनो. मला फक्त 2 शब्द बोलायचे, ते करमणूक विभाग सेक्रेटरी म्हणून नाही, तर आजची नाटकाची मी दिग्दर्शिका आणि लेखिका म्हणून. आज मी आपल्यापुढे नाटक करू शकले ते माझ्या या सगळ्या कलाकारांच्या वेळोवेळच्या सहकार्याबद्दल, तेव्हा त्यांना धन्यवाद. तसंच या रंगभूमीवर माझं नाटक करण्याची संधी मला कार्याध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना आपटे यांनी तसेच विश्वस्त मंडळाने मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार. आज हे नाटक इथे सादर करायला मला खूप आनंद मिळाला आणि हा आनंद हेच मी माझे मानधन समजते. त्यामुळे मला दिलेले मानधन मी वनिता समाजाला देणगी म्हणून देत आहे. बरोबर. सुहास प्रभाकळ यांनी कलाकाराचं जे मानधन आहे ते स्वीकारावं.